स्तोत्रसंहिता 90:15-16 वचन. स्तोत्रसंहिता 90:15. राष्ट्रे आपण केलेले खाचे स्वतःच पडले आहेत. त्याने गुप्तपणे बांधलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. वचन 16. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे. दुर्जनास त्यांच्याच हातच्या पाशात त्याने गुंतविले आहे. हालेलुया, हालेलुया, हाले. वचन काय सांगते? राष्ट्रे आपण केलेल्या खाचे स्वतःच पडले आहेत. त्याने गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रगट केले. दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतविलेले आहे. बायबल काय सांगते पहा, दुर्जन जे परमेश्वराच्या विरुद्ध वागणारे, आपण खणलेल्या खाचे ते स्वतःच पडलेले. परमेश्वराने स्वतःच त्यांना फिरून त्यांच्याच खाचेत त्यांच्याच खड्ड्यात त्यांना पाडलेलं आहे. बायबल सांगते की जे दुर्जन आहेत, देवाविरुद्ध वागत आहेत, अशी लोक स्वतःने खणलेल्या खड्ड्यात स्वतःने खणलेल्या खाचेत स्वतःच पडणार. जो खड्डा खणितो तो त्याच्यात मध्ये पडतो, तो त्यात सापडतो. आपण दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणार, वाईट योजना, दुसऱ्यांचं वाईट होणार असं बोलणार, असं सांगणार, तर आपणच त्या खाचेमध्ये पडणार, आपणच त्याच्यामध्ये सापडणार. कोणाचे वाईट योजू नका, कोणाचे वाईट करू नका, मनात सुद्धा आणू नका. जो खड्डा खणितो तोच त्यात पडितो. बायबल सांगते उपदेशक 10:8, जो खड्डा खणितो तोच त्यात पडतो, जो कुंपण तोडितो त्याला सर्प दंश करीतो. बायबल सांगते आपण खड्डा खणला तर आपणच त्याच्यात मध्ये पडणार, आपणच त्याच्यात सापडणार, दुसऱ्यांसाठी करणार, दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी आपण युक्त्या रचणार, तर आपण आपल्या स्वतःचा नाश करून बसणार. आज अनेक लोक मात्र इतरांचे वाईट व्हावे, इतरांचं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करतात, म्हणून मात्र इकडूनच तिकडे करतात, एकमेकाविरुद्ध भडकवण्याचं काम करतात, परमेश्वरापासून लोकांना सुद्धा दूर करतात. पण त्याने खणलेल्या खाचेत ते स्वतः पडतील, स्वतः ते नाश पावतील. म्हणून दुसऱ्यांचे वाईट विचार मनात आणू नका, दुसऱ्याविषयी वाईट योजना मनात आणू नका. तर आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचं, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. देवाच्या योजनेत, देवाच्या वचनात आपल्याला चालायचे. दुसऱ्यांसाठी खड्डा खणायला जातील तर पडतील, दुसऱ्यांसाठी खाच खणतील तर स्वतः पडतील. हा बायबल काही सांगते. एस्तेर या पुस्तकामध्ये 5:14, हामानाने मर्दखाईसाठी एक फाशीचा खांब तयार केला. हामान मर्दखाईच्या विरुद्ध होता, यहुदी लोकांच्या विरोधात तो होता, आणि म्हणून त्याने मर्दखाईसाठी 50 हात उंचीचा म्हणजे 75 फूट उंचीचा एक खांब तयार केला, फाशीचा खांब. त्या खांबावर मर्दखाईला चढवायचं होतं, म्हणून हामानाने युक्ती रचली होती. मर्दखाई तर देवावर विश्वास ठेवणारा, देवाचे नियम पाळणारा भक्तिमान मनुष्य होता, परंतु या मर्दखाईसाठी हामानाने ही युक्ती रचली होती. परंतु पुढे या हामानाचे कारस्थान मात्र राजासमोर आले, आणि ज्या मर्दखाईसाठी त्याने फाशीचा खांब तयार केला होता त्या खांबावर हामानाला चढवण्यात आले. जो खांब हामानाने तयार केला होता त्या खांबावर हामानाला चढवण्यात आले, त्यालाच फाशी देण्यात आली. त्याने मात्र केलेल्या फाशीच्या खांबावर त्यालाच मात्र चढवण्यात आले. मर्दखाईचं काही नुकसान झालं नाही, तर हामानालाच त्याच्यावर चढवण्यात आले. आपण दुसऱ्यासाठी पाश मांडतो, पण त्या पाशात आपणच पडतील याचा आपण जराही विचार करत नाही. दुसऱ्यासाठी खड्डे खणायला जातील तर स्वतः पडतील. आज अनेक लोक परमेश्वरामध्ये असलेल्या लोकांना दूर करत आहेत, देवापासून दूर करत आहेत, पापाकडे वाईटाकडे वळवत आहेत. पण ही दूर करणारे लोक स्वतः खणलेल्या खाचेत स्वतः पडतील. वचन काय सांगते पहा, नीतिसूत्रामध्ये 5:22 वचनात, दुर्जनाला त्याच्या स्वतःची दुष्कर्म पछाडीतात, तो आपल्याच पापाच्या पाशामध्ये सापडतो. दुर्जनाला त्याने स्वतःने केलेली पापे, ती पापे त्याला पछाडणार, आणि त्याने खणलेल्या पाशात, त्याने मांडलेल्या पाशात तो स्वतः सापडणार.
आपण चुकत आहोत, आपण वाईट करत आहोत, तर आपणच त्याच्यात नाश पावणार. वचिष्ठ संते 1 राजामध्ये 8:32 समुद्राच्या प्रार्थना करतो. तो प्रार्थनेत काय म्हणतो की प्रभू, तुझे लोक तुझ्याला शरण येतील, तुझी प्रार्थना करतील, त्या तू त्यांचं ऐक. ज्याने दुष्कर्म केलेले ते आपल्याच झाल्यात सापडो, पण जे नीतिमान जीवन जगत आहे त्याला नीतिमानाचे फल मिळो. काय म्हणतो शर्मोन राजा, ज्याने दुष्कृत्य केलेले आहे, जे वाईट वागत आहे ते आपल्याच जाळ्यात पडो, त्यांची वाईट कर्म त्यांचाच नाश करो, परंतु नीतिमान लोकांना नीतिमानाचं चांगलं फल मिळो. म्हणजे मनुष्य जी कर्म करतो त्याचंच फल त्याला मिळते. तो वाईट करत असेल तर त्याचं वाईट होईल, तो चांगलं करत असेल तर त्याचं चांगलं होईल. त्याने इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या तर त्याच्या पदरी पण चांगलंच पीक पडेल, पण त्याने इतरांचं वाईट केलं तर तो सुद्धा त्याच्यामध्ये सापडेल, स्वतःचं नुकसान करेल. म्हणून दुसऱ्यांसाठी खड्डा काढण्यासाठी जाऊ नका, दुसऱ्यांसाठी खाच करू नका, दुसऱ्यांचं वाईट होईल असं काहीतरी योजना पण बनवू नका. चांगलं करणाऱ्या व्यक्तीचं परमेश्वर चांगलं करतो, परमेश्वर त्याला चांगलं देतो. दानिएल 6 मध्ये अध्यक्षाने आणि प्रांताधिकाऱ्याने दानिएलाच्या विरुद्ध उठून दानिएल विरुद्ध एक कट रचला. अगोदर त्याने दानिएलमध्ये चूक शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना दानिएलमध्ये कुठे चूक आढळली नाही. म्हणून त्याने म्हटलं याच्या देवाबाबतीत आपण काहीतरी चूक करू. म्हणून प्रांताधिकाऱ्याने आणि अध्यक्षाने जाऊन राजाला मात्र भडकावण्याचं काम केलं की महाराज, आपण असा फरमान फिरवावा की 30 दिवसपर्यंत तुमच्याशिवाय बाकी कोणी देवाची माणसाची कसलीच पूजा करू नये. मग लोक नियम पाळतात की नाही हे आपण पाहू. राजाला याची कल्पना नव्हती की याने दानिएल विरुद्ध कट रचलेलं आहे. राजाने त्या द्वाहीवर सही केली आणि ती द्वाही ते फरमान सर्व ठिकाणी फिरविण्यात आले की 30 दिवसपर्यंत कोणी देवाची माणसाची कसलीच पूजा प्रार्थना करू नये. ही आज्ञा एकदम सक्त होती, परंतु दानिएलला ही आज्ञा कळतात, हा नियम कळताच तो आपल्या घरी गेला आणि ज्या प्रकारे तो प्रार्थना करायचा त्या प्रकारे तो प्रार्थना करत राहिला. दिवसातून 3 वेळा तो गुडघे टेकून प्रार्थना करायचा. त्याने ती आपली प्रार्थना चालूच ठेवली. तो प्रार्थना करायचा तेव्हा तो यरुशलेमेच्या दिशेने असलेली आपल्या घराची खिडकी उघडीच ठेवायचा आणि तिथून तो प्रार्थना करायचा. त्याने खिडकी बंद केली नाही प्रार्थना करायला. त्याने हा विचार केला नाही मी खिडकी बंद करून प्रार्थना करतो म्हणजे मी प्रार्थना करीत असताना कोणी मला पकडणार नाही, कोणाला समजणार नाही. जशी तो दररोज करायचा यरुशलेमेच्या दिशेची खिडकी, का यरुशलेमेच्या दिशेकडे उघडी असलेली खिडकी तो बंद करत नव्हता? कारण त्या ठिकाणी देवाचं मंदिर होतं यरुशलेमेत आणि त्या दिशेला भले मंदिर लांब आहे, दानिएल बाबेल देशात आहे आणि मंदिर यरुशलेमेत आहे, अनेक कोस दूर आहे, परंतु ज्या दिशेला मंदिर आहे परमेश्वराचं त्या दिशेकडे बघून तो प्रार्थना करायचा. ही बायबलमध्ये बऱ्याच अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या विषयावर आपण नक्की नंतर कधीतरी एक दिवस पाहू. की मात्र ज्या दिशेला मंदिर आहे त्या दिशेने जेव्हा प्रार्थना करण्यात यायची तेव्हा प्रभू ती प्रार्थना ऐकायचा. तर आता दानिएलच्या जीवनात मात्र यरुशलेमेच्या दिशेने असलेल्या खिडकीची ती उघडी ठेवून तो प्रार्थना करायचा, कारण त्या दिशेला मंदिर होतं म्हणून. लक्ष ठेवा, जे मंदिर प्रभूने उभारले, जिथे स्तुती आराधना प्रार्थना चालत आहे त्या दिशेकडे बघून जरी प्रार्थना केली तरी देव तुमची प्रार्थना ऐकेल. दानिएल तेच करायचा आणि दानिएल प्रार्थना करीत असताना दानिएलला पकडलं आणि दानिएलला पकडून राजाकडे आणलं आणि राजाला म्हटलं महाराज, याला आम्ही प्रार्थना करताना पकडले. राजा काहीच करू शकत नव्हता आणि मात्र त्यावेळेला दानिएलला पकडलं आणि सिंहाच्या गुहेत टाकलं. परंतु राजाचा दानिएलवर जीव होता. राजाला त्या रात्री झोप सुद्धा लागली नाही. तू सकाळी पहाटे लवकर उठून दानिएलकडे, ज्या दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं त्या गुहेकडे गेला. राजाने आवाज दिला दानिएला, ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करीतो त्याला तुझा प्राण वाचविता आला आहे का? दानिएल राजाला म्हणतो, महाराज मी ती सुखरूप आहे, ज्या परमेश्वर पितेची मी प्रार्थना करतो त्या परमेश्वराने आपल्या दिव्य दूताला पाठवून सिंहाचे तोंडी बंद केलेले आहेत. मी परमेश्वराचा पण काही अपराध केला नाही आणि तुमचा पण मी काही अपराध केला नाही. राजाला आनंद झाला. राजाने दानिएलला बाहेर काढलं. ज्या लोकांनी, ज्या प्रांताधिकाऱ्याने अध्यक्षाने दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं त्यांना पकडलं, त्यांना सिंहाच्या गुहेत टाकलं. त्यांच्या बायका, मुलं सर्व असं. आणि बायबल सांगते सिंहाने अगदी त्या गुहेच्या दाराशीच त्याला खाऊन टाकलं. त्यांच्या हाडांचा पण चुराडा केला. त्यांना तर खाल्लं, परंतु त्यांच्या हाडांचा पण चुराडा करून टाकला या सिंहाने. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं की सिंहाने खावं,
पण ज्या लोकांनी जाण्यासाठी खाच खणली होती त्या लोकांनाच त्याच्यात टाकण्यात आलं आणि त्यांना सिंहाने खाऊन टाकलं. बघा, दुसऱ्यांचं वाईट करण्याविषयी आपण विचार करतो, परंतु आपणच त्याच्यात सापडतो. दुसऱ्यांसाठी खाच खड्डा काढण्यासाठी जाणार तर आपणच त्याच्यामध्ये सापडणार. उलट जे लोक इतरांचं भलं करतात, चांगलं करतात, अशांचं चांगलं होत जाणार, अशांना देव आशीर्वाद देणार. आपल्याला जर चांगलं होत नाही तर कोणाचं वाईट करू नका. प्रयत्न करा की आपल्याला चांगलं करता येईल, पण वाईट करता येईल असं काही करू नका. एकमेकाला मदत करणे, सहाय्य करणे, गरिबांना सहाय्य करणे, दानधर्म करणे, कोणी अडचणीत आहे तर त्याला मदत करणे, कोणी संकटात पडले त्याला बाहेर काढणे, यासाठी प्रयत्न करा. परंतु कोणाचं वाईट होईल असं काही करू नका. जो खड्डा खणितो तोच त्याच्यात पडेल, जो खाच खणितो तोच त्याच्यामध्ये सापडेल. म्हणून कोणाचं वाईट आणि कोणाचं चुकीचं करू नका. बायबल तर सांगते मात्र नीतिसूत्रामध्ये 26:27, जो खाच खणितो तो तीत पडेल, जो धोंडा लोटीतो त्याच्यावर तो उलट येईल. जो खाच खणितो तोच त्याच्यात पडेल, जो धोंडा लोटेल तोच धोंडा त्याच्यावरच येईल आणि त्यालाच फोडून टाकेल. आपण जसं करणार तसं आपल्यावर येणार. पुढे वचन काय सांगते पहा, मत्ते 26:14-15. यहूदा प्रभू येशू विरुद्ध जाते, प्रभूला धरून देते. अगदी यहूदांकडे, मुख्य याजकांकडे जाऊन प्रभूला 30 रुपयामध्ये पकडून देण्यासाठी करार करत आहे. 30 रुपये करता, 30 रुपयाचा मोहा करता प्रभूला धरून देण्यासाठी तो यहूदी या मुख्य याजकांना वचन देते आणि त्याने प्रभू येशूला पकडून सुद्धा दिलं. योहन 18 प्रभूला त्याने पकडून धरून सुद्धा दिले. शेवटी परिस्थिती काय झाली, मत्ते 27:4-5. ज्या पैशाने त्याने प्रभूला पकडून दिलं होतं तेच पैसे त्याने मंदिरात फेकून दिले आणि जाऊन गलफास घेतला. प्रभूला मारण्यासाठी त्याने पकडून दिलं होतं, परंतु प्रभूने क्रूसावर बलिदान करणे अगोदर यहूदानेच गलफास घेऊन यहूदाच मेला. त्याने मात्र फासा मांडला होता, पण त्या फाशात तो स्वतः अटकला. प्रभूने मानव जातीसाठी प्राण दिला ही परमेश्वराची योजना होती. हे ठरलेलं होतं, हे होणारच होतं. त्यासाठीच प्रभू इकडे आला होता. प्रभूने ते पूर्ण केले. प्रभू जिवंत झाले. पण ज्या यहूदाने प्रभूला धरून दिले तो स्वतः नाश पावला, त्याने गलफास घेतला. आज तो अधोलोकात नरकात आहे. आपण इतरांसाठी खड्डा करण्यासाठी जाणार, आपणच त्याच्यामध्ये सापडणार. मत्ते 2:16. हेरोदा प्रभू येशूला मारण्यासाठी हेरोदाने सर्व मुलांची कत्तल केली. प्रभू येशूला मारून टाकायचं होतं, बाल येशूला, म्हणून त्याने सर्व मुलांची कत्तल केली. पण प्रभू येशूला मारू शकला नाही, बाल येशूला मारू शकला नाही. पवित्र माता मरिया योसेफ बाल येशूला घेऊन तिथून निघून मिस्र देशात गेले. जो हेरोद प्रभूला मारण्यासाठी प्रयत्न करत होता, मत्ते 2:19, तोच हेरोद मरण पावला. तोच हेरोद मात्र मृत्यू पावला. प्रभूला मारायचा विचार करत होता, सरतेशेवटी स्वतः मेला. दुसऱ्यासाठी खाच करणार, खड्डा करणार, आपण स्वतः त्याच्यात सापडणार. आपण स्वतः आपले नाश करून घेणार. म्हणून नीतिसूत्र 28:10. जो सरळच भवकून कुमार्गास लावितो तो आपल्या खणलेल्या खाचेत स्वतः पडेल. जो सरळच भवकून, बघा अनेक लोक प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या लोकांना भावकीत चाललेले आहेत. त्यांना प्रार्थनेपासून दूर करून भलत्याच ठिकाणी घेऊन चाललेले आहेत, चुकीच्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. पण जे लोक असं करतात, बायबल सांगते ते स्वतः आपल्या खाचेत सापडतील आणि नाश पावतील. जो सरळास बघून कुमार्गाकडे, वाईट मार्गाकडे वळवतो, चुकीच्या ठिकाणी नेतो, तो मनुष्य स्वतः नाश पावेल. त्याने खणलेल्या खड्ड्यात तो स्वतः पडेल, त्याने मांडलेल्या पाशात तो स्वतः सापडेल. म्हणून मात्र चुकीचं काही आपल्याला करायचं नाही. जे वाईट आहे ते मात्र आपल्याला करायचं नाही. तर पूर्ण रीतीने प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायचं. तरच प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तरच प्रभू आपल्याला सामर्थ्य देणार. आपण चुकीचं करायला जाणार तर आपण स्वतःचं जीवन धोक्यात घालणार. पुढे वचन काय सांगते, प्रेषितांची कृत्य 12-19. हेरोद हा दुसरा हेरोद आहे. या हेरोदाने हुकूम सोडला की पेत्र जिथे कुठे असला सापडल्या मात्र त्याला जीवे मारावे. हुकूम सोडला त्याने. पेत्राला मारण्याचा हुकूम सोडला हेरोदाने, कारण पेत्र तुरुंगातून निघून गेला होता. देवदूताने पेत्राला सोडवलं होतं. ही बातमी हेरोदाला कळल्यानंतर त्याने म्हटलं, मात्र
की ज्या ठिकाणी पेत्र सापडेल त्या ठिकाणी पेत्राला जीवे मारण्यात यावे. म्हणजे पेत्र तुम्हाला सापडला तर त्याला जीवे मारा. आणि पुढे पेत्राला तर नाही जीवे मारू शकला, परंतु पुढे वचन सांगते त्याच्यामध्ये प्रेषित 12:20-23 हा हेरोद किडे पडून मेला. 19 वचनात पेत्राला मारण्याचा कट रचला होता, पेत्राला मारण्यासाठी त्याने आज्ञा केली होती, पण 20 वचनापासून तो स्वतः किडे पडून मेला. देवाच्या दूताने त्याला असा तडाखा दिला, पटका प्रहार त्याच्यावर केला की जिवंतपणे बोलत व्यवस्थित होता, भाषण करत होता लोकांपुढे, ताबडतोब देवदूताने त्याच्यावर प्रहार केला, ताबडतोब किडे पडून जिवंतपणे किडे पडले आणि मरण पावला. धडधाकट व्यवस्थित होता, भाषण करत होता, ताबडतोब किडे पडले आणि किडे पडून मेला. पेत्राला मारण्याचा हुकूम सोडला होता पण स्वतः मेला. दुसऱ्यांसाठी खड्डे करणारे स्वतः त्याच्यात पडतील. म्हणून कोणाचे वाईट योजू नका, वाईट करू नका, चुकीचं करू नका. आपण प्रभूला ओळखलेले, प्रभू कोण आपल्याला समजलेले. जे चुकीचं वागतात ते स्वतः नाशास कारणीभूत ठरले जातील. आज आपण पाहतो प्रार्थनेमय जीवन जगणारे, ज्यांनी प्रभूला कबूल केलं होतं, अशा लोकांना प्रार्थनेपासून दूर करत आहे इतर लोक. मग ते लोक स्वतः नाश पावणार. सरळच भवचवीत येते पापाकडे, कुमार्गाकडे, वाईटाकडे ते वलवत आहेत. परंतु ते लोक स्वतः विचार करत नाही की आमचं काय होणार. ते स्वतः नाशाला आमंत्रण करत आहे, संकटाला आमंत्रण करत आहे, कारण ते सरळ लोकांना भगवीत आहेत. म्हणून आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार, तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपली उन्नती प्रगती करणार. जेव्हा आपण प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या नियमात चालणार तेव्हा प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देणार. म्हणून पूर्ण रीतीने प्रभूच्या वचनात आणि नियमात चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या आज्ञेमध्ये आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काही आपल्याला हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार, पण चुकीचं मात्र काही करू नका. पुढे वचन काय सांगते पहा, सूत्रस्थित 1:41 दुर्जन आपल्या जाळ्यात पडो. दुर्जन स्वतः जाळ्यामध्ये सापडणार, स्वतःच्या जाळ्यात ते अटकणार आणि स्वतःचा नाश करून घेणार, स्वतःचं जीवन धोक्यात घालणार. 1 राजे 2:31-32 शल्मोन राजाने योआबास आज्ञा केल्याप्रमाणे योआबास मारून टाकण्यात आले. कारण काय योआबाचा खून झाला, योआबाला मारून टाकण्यात आले की योआबाची हत्या झाली. कारण योआब जो होता, योआबने अबनेर आणि अमासा या दोघांचा वध केला होता. या निर्दोष जीवांची त्याने कत्तल केली होती. या निर्दोष जीवांना त्याने मारून टाकले होते. या योआबाने अबनेर आणि अमासा या दोघांचा त्याने जीव घेतला होता विनाकारणाने. त्यामुळे दावीदाने त्याला शाप दिला होता की तू निर्दोष लोकांचा बळी घेतलेला आहे, म्हणून तुझ्या घरामध्ये, तुझ्या जीवनात, तुझ्या घरात ही सर्व संकटे ओढतील. आणि खरोखर त्यानंतर योआबाची हत्या करण्यात आली. योआब मरण पावला. मरण पावते वेळी शल्मोन राजा काय म्हणाला, तुझं दुष्कृत्य तुझ्या शिरी उलटू, किंवा तुझा रक्तपात, तुझा जो आता वध झालाय हा रक्तपात तुझ्या शिरी उलटणार, कारण तू अबने आणि अमस्सा याचा वध केलेला आहे. म्हणून बघा, त्याने जसं खून केला तसं त्याचा पण खून वध करण्यात आला. त्याने जसं इतरांना मारून टाकलं तसं त्याला पण मारून टाकण्यात आलं. मनुष्य जे काही चुकीचं करतो त्याद्वारे तो स्वतःचं जीवन धोक्यामध्ये घालतो, स्वतःच्या जीवनाचा मात्र नाश करतो, स्वतःच्या जीवनामध्ये संकटे ओढून बसतो. आपण प्रभूच्या वचनात आणि नियमात चालणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून पूर्ण प्रभूच्या वचनानुसार आणि नियमानुसार चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जो खड्डा खणितो बायबल सांगते तोच त्याच्यामध्ये सापडतो. शास्त्रीय पुस्तकामध्ये 1 अध्यायामध्ये आपण पाहतो अदोनी-बेजेक. जेव्हा यहुदी लोकांनी त्यांच्यावर चढाई केल्यानंतर हा जो अदोनी-बेजेक होता त्याच्या हातापायचे अंगठे कापून टाकले. का त्याच्या हातापायचे अंगठे कापून टाकले? कारण या अदोनी-बेजेकने 70 राजे त्याच्या मेजाखाली तुकडे वेचित असत, कारण त्याने सुद्धा त्यांच्या हातापायांचे मात्र अंगठे कापून टाकले होते. आणि त्यामुळे या अदोनी-बेजेकचे सुद्धा अंगठे कापून टाकण्यात आले. त्याने 70 राजांचे अंगठे कापून टाकले होते हातापायाचे. पुढे या अदोनी-बेजेकचे
सुद्धा अंगठे, हातापायचे अंगठे कापून टाकण्यात आले. जसं त्याने केलं तसं त्याचं पण नंतर करण्यात आलं आणि त्याचा नाश झाला. आपण जसं करतो तसंच पीक आपल्या पदरी पडेल. म्हणून मात्र देवाच्या योजनेप्रमाणे चला, प्रभूच्या नियमाप्रमाणे चला, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चला. चांगलं करणार तर आपल्याला चांगलंच मिळेल, परंतु वाईट करायला जाणार तर आपण नुकसानात सापडणार. आपण स्वतःचा घात आणि स्वतःचा नाश करून बसणार. दुसऱ्यांचं वाईट योजू नका किंवा दुसऱ्यांचं वाईट करू सुद्धा नका म्हणून बायबल सांगते. पुढे वचन काय सांगते पहा, 2 शमूएल मध्ये 17 अध्यायामध्ये अहितोफेलाने दाविदाविरुद्ध कट रचला. तो अबशलोमास म्हणतो, मी रातोरात जातो, दाविदाला तेवढा मारून टाकतो म्हणजे सर्व लोकांवर आपली सत्ता. म्हणून त्याने आपली मसलत अबशलोमा पुढे मांडली. पण हुशारकी याने आपली मसलत तिथे मांडली. तेव्हा मात्र अहितोफेलाची मसलत निष्फळ झाली. हा अहितोफेल दाविदाच्या विरुद्ध उठला होता, कारण अबशलोम सुद्धा दाविदाच्या विरुद्ध उठला होता. अहितोफेलाने दाविदाला मारण्याचा कट रचला होता, परंतु बायबल सांगते परमेश्वराने अहितोफेलाची मसलत निष्फळ केली. जेव्हा त्याची मसलत निष्फळ झाली तेव्हा तो घरी गेला, घरची व्यवस्था लावली आणि गलफास घेऊन मेला. दाविदाला मारण्याचा कट रचला होता त्याने, पण नाही मारू शकला. सरतेशेवटी त्याने स्वतः गलफास घेतला आणि मेला. आपण दुसऱ्यांसाठी खड्डे खणतो, पण आपण स्वतः त्याच्यात सापडतो त्याचा मनुष्य विचार पण करत नाही. म्हणून देवाच्या नियमाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे चालायचे. शूल राजा सतत दाविदाला मारावेस पाहत होता, सतत. 1 शमूएल 18-19 अध्याय 2 प्रकरणात 3 वेळा शौलाने दाविदाला भाल्याने पण भोसकण्याचा प्रयत्न केला. दावीद या जंगलात, त्या जंगलात, या रानात, त्या रानात, या गुहेत, त्या गुहेत, या गावात, त्या नगरात कुठे पण लपून असो. शौलाला ही बातमी कळली, ताबडतोब शौल दाविदाचा पाठलाग करायचा दाविदाला मारायला. सतत दाविदाच्या जीवावर टपलेला होता शौल. दाविदाला मारावेस पाहत होता, ज्या तलवारीने तो मारावेस पाहत होता. 1 शमूएल 31 अध्याय त्या तलवारीवर शौल स्वतः पडला आणि मेला. ज्या तलवारीने तो दाविदाला मारावेस पाहत होता त्या तलवारीवर तो स्वतः पडून मेला. आपण दुसऱ्यासाठी खड्डे करणार तर आपण स्वतः त्याच्यात सापडणार आणि स्वतःचं नुकसान करून घेणार. म्हणून आपल्याला पूर्ण प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचं, प्रभूच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचंय. मग प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वाद देणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र प्रभू करणार. इतरांसाठी चुकीच्या रीतीने खड्डे करू नका, इतरांसाठी खड्डा फाश हे मात्र करू नका, मांडू नका. करणार तर आपण स्वतः त्याच्यात सापडणार. चांगलं तर एकमेकाचं, ज्याद्वारे आपल्याला परमेश्वर अनुग्रह देणार, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार जर आपण चांगलं करणार. दावीद काय म्हणतो, स्तोत्रसंहिता 27:6, माझ्या पायासाठी त्याने जाळी मांडले, माझा जीव गळून गेला आहे. माझ्या वाटेत त्याने खाच करली, तिच्या ते स्वतः पडले आहे. बघा, ज्याने माझ्यासाठी पाश मांडला, खाच करले, ते स्वतः त्याच्यात पडलेले दावीद म्हणतो. म्हणजे ज्या लोकांनी माझ्यासाठी खाच करली, माझ्यासाठी पाश मांडला, तेच लोक त्याच्यात सापडलेले. आपण प्रभूमध्ये जीवन जगतो, देवाचे नियम पाळतो, मग आपल्यासाठी कोणी खड्डे खणले, पाश मांडला, नाही सापडणार आपण त्याच्यात. आपण देवाचे नियम पाळतो ना, मग देव आपल्याला वाचवणार, सुरक्षित ठेवणार. आणि ज्याने खाच करले तोच त्याच्यामध्ये पडणार, तो स्वतःचा जीव त्याच्यात गमावून बसणार. आपल्याला मात्र प्रभूच्या नियमात, वचनात आणि आज्ञेमध्ये आपल्याला चालायचंय. प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. स्तोत्रसंहितामध्ये 35 अध्याय 4 ते 8 वचनापर्यंत, माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजित होत, माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुख करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वाऱ्याने उडून चाललेल्या भुसाप्रमाणे परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडाव, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागू. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडीला, माझ्या जीवासाठी निष्कारण खाची खणली. काय सांगते वचन? दावीद म्हणतो, ज्या लोकांनी माझ्यासाठी पाश मांडलेले आहे, खाच खणलेली आहे, मग मी अडकलून पडावा, माझं नुकसान व्हावं, मी मृत्यू पावावा म्हणून अनेक कट कारस्थाने रचले, तेच लोक स्वतः त्यांच्या मात्र संकटामध्ये, पाशामध्ये, खाचेमध्ये ते स्वतः सापडो, ते स्वतः नष्ट होत. परमेश्वरचा दूत त्यांना उधळून टाको, नष्ट करून टाको, कारण त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला होता, खाच खणली होती.
आता दावीद म्हणतो, मी प्रभूमध्ये माझा विश्वास देवावर आहे, ज्याने माझ्यासाठी खाच घालले ते स्वतः त्याच्यात पडतील. देवाचा दूत त्याला उधळून टाकील, नष्ट करील, पण मला काही होणार नाही. आपण प्रभूमध्ये आपल्याला काही होणार नाही. प्रभू आपल्याला प्रत्येक स्थितीत सांभाळेल, प्रत्येक परिस्थितीत प्रभू आपली काळजी घेईल. आपल्याला मात्र प्रभू काही होऊ देणार नाही. पण जे प्रभूचे नियम मोडतात, आज्ञा मोडतात, प्रभूच्या वचनानुसार चालतात, ती स्वतःवर अनेक प्रकारची संकटे ओढून घेतील, ती स्वतःचा नाश करून घेतील. म्हणून आपल्याला देवाच्या योजनेने, देवाच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचंय, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला चालायचंय. मग प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणार, आपली प्रगती करणार आणि आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. सर्व अडथळे प्रभू आपल्या जीवनातून दूर होणार. देवाच्या वचनात नियमात चाला. कोणी आपल्याला किती त्रास देऊ, त्यांचाच नाश होईल, आपलं काही होणार नाही. आणि कधी कोणाचं वाईट योजू पण नका, वाईट करू पण नका, वाईट मनात आणू पण नका. चांगलंच विचार करा, चांगलंच एकमेकाचं करा, म्हणजे आपलं पण चांगलंच होईल, आपल्या पण चांगलंच पीक आपल्या पदरी पडेल. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.